मेघदूतमचे आपले 14 श्लोक झालेले. आपण पाहिलं की मेघ हा रामगिरी पर्वतावरती राहतोय. त्याच्या शापाचे 8 महिने झालेत, 4 महिने राहिलेले आहेत आणि त्याला मेघ दिसतो आहे आणि तो त्याला विनंती करतोय की माझ्या पत्नीला जाऊन तू संदेश दे आणि तू कुठे जा, तर अलकानगरीला जा, तिथे माझं घर आहे. त्यानंतर तुला मार्गात कोण कोण सोबत करेल, तर चातक सोबत करेल, बगळ्या सोबत करतील, राजहंस सोबत करेल, असं त्याला सांगतो आहे. आणि म्हणतोय की आता हा तुझा जो मित्र आहे, हा जो पर्वत आहे, ह्याचा आता तू निरोप घे असं सांगितलं आहे. आणि माझी पत्नी वाट बघत बसलेली असेल, दिवस किती राहिले आहे गणत असेल. आणि केवळ आशा ही अशीच एक गोष्ट असते की स्त्रियांच्यासाठी ती की ज्याच्यावरती त्यांचं जीवित तकतं. आणि मग त्यानंतर म्हणतोय आता मी तुला मार्ग सांगतोय कसा आहे जायचा. रस्त्यातल्या स्त्रिया तुला बघताना कशा आश्चर्यचकित होतील असंही कुठेतरी वर्णन आधी येऊन गेलेलं आहे. मला वाटते 14व्या श्लोकामध्येच येऊन गेलं आहे की जणू काही पर्वताचं शिखर उडवून नेत आहे का काय हा वारा, असं चकित होऊन त्या स्त्रिया बघतात आहेत. आणि आता आपला हा 15वा श्लोक आलेला आहे. आपण आधी त्याचं मराठी बघूया काय म्हटलं आहे त्या श्लोकात. वारुळातून इंद्रधनुष्य रत्नांच्या प्रभेच्या मिश्रणाप्रमाणे प्रेक्षणीय असं हे देवराज इंद्राचं धनुष्य समोरच्या वारुळातून बाहेर आलेलं आहे. मेघाला तो सांगतोय की हे जे इंद्रधनुष्य आहे ना, ते या वारुळातनं बाहेर आलेलं आहे. इंद्रधनुष्य म्हणजेच देवराज इंद्राचं धनुष्य, ज्यामुळे गोपवेशधारी श्रीकृष्णाच्या झळकणाऱ्या कांतीच्या मोरपिसानी जसं शोभून दिसावं तसं तुझं सावळं शरीर शोभून दिसतं आहे. बरोबर आहे. इंद्रधनुष्य जे आहे ते इथून निघालेलं आहे आणि आता ते कसं दिसतंय, मेघही आहे तिथे, तिथून इंद्रधनुष्य निघालेलं आहे. त्यामुळे त्या मेघाला उपमा दिलेली आहे श्रीकृष्णाच्या चेहऱ्याची. आणि श्रीकृष्ण कसा, तर बाल गोपवेशधारी, बरोबर आहे. आणि त्यांनी जे डोक्याला मोरपीस खवलेलं असतं तसा तू सुंदर दिसणार आहेस असं या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. आपण संस्कृत बघूया. रत्तच्छाया व्यतिकर इव प्रेक्षम एतत् पुरस्तात् वल्मिकाग्रात प्रभवती धनुः खंडम आखंडलस्य. तिथे घनु दिसतंय, घ नाही पाहिजे, तो धनु पाहिजे. धनु, धनु म्हणजे धनुष्य, धनुष्याचा खंड म्हणजे तुकडा. आपण बघतो पावसाळ्यामध्ये आपल्याला इंद्रधनुष्य वेगवेगळ्या प्रकाराने दिसतं. कधी कधी अगदी छान गोलाकार दिसतात, अर्धगोलाकार, आणि कधी कधी मधनं तुटलेले दिसतात. त्यामुळे कधी कधी तुकडाही दिसतो. तर त्याच्या शेजारी ढग जर असला तर आपल्यालाही असंच चित्र पाहायला मिळतं. रत्नछाया व्यतिकर इव, जसं त्या रत्नामधून आपल्याला हातामध्ये जो काही आरशाचा खडा मिळाला असेल किंवा ज्याच्यामधनं प्रकाश किरण बाहेर पडतात, जसं आपण आकाशामध्ये इंद्रधनुष्य पाहतो तसं आता जर समजा एखाद्या अंगठीतला खडा असेल, तो जर प्रकाशाच्या किरणामध्ये धरला तर त्याच्यातूनही सप्तरंग बाहेर पडताना आपल्याला दिसतात. त्यामुळे रत्न जशी झळाळतात त्यावेळेला जसे सप्तरंग बाहेर पडतात तशी झळाळी त्या इंद्रधनुष्याला आहे. रत्नछाया व्यतिकर इव प्रेक्षम एतत् पुरस्तात् वल्मिकाग्रात प्रभवती धनुः खंडम आखंडलस्य. धनुष्याचा, इंद्रधनुष्याचा हा तुकडा जो आहे तो वल्मिकाग्र म्हणजे त्या वारुळातनं समोरच्या उगवतो आहे. ये न, ज्याच्यामुळे श्यामम वपुः अतितराम कांतीम आपत्स्यते ते. तुझं श्यामल वर्ण आहे, वपू म्हणजे शरीर, तुझं शरीर श्यामल आहे, त्याला एक कांती झळाळी प्राप्त झालेली आहे. कशाची? बर्हेण एव स्फुरित रुचिना गोपवेशस्य विष्णू. विष्णूचा अवतार आहे श्रीकृष्ण, गोपवेशातला म्हणजेच तो श्रीकृष्ण. बर्ह म्हणजे मोराचं पीस, बर्हेण एव स्फुरित रचना म्हणजे मोरपिसानी ज्याप्रमाणे त्या गोपवेशातल्या विष्णूला झळाळी प्राप्त होते त्याप्रमाणे तुला त्या इंद्रधनुष्यामुळे एक वेगळीच झळाळी प्राप्त झालेली आहे. काही विचारायचं आहे याच्या बाबतीत? हां, असं टीकाकारांनी म्हटलेलं आहे. काही टीकाकारांच्या मते पाताळरूपी वारुळामध्ये स्थित असलेल्या महानागाच्या मस्तकावरच्या रत्नाच्या प्रभेने इंद्रधनुष्य निर्माण होतं. ती पौराणिक कल्पना यामागे आहे. काहींना त्या महानागाच्या निश्वासाने ते निर्माण होतं असं म्हटलं आहे.
तर वल्लभाने आपल्या टीकेमध्ये वाल्मिकचा अर्थ सातपो मेघा अर्थात सूर्यकिरणांशी संबद्ध असा मेघ असा घेतला आहे आणि तो जास्त योग्य. म्हणजे वाल्मिकाग्र म्हणजे खरोखर वारुळातनं उगवलेला असा अर्थ घ्यायचा झाला तर पुराणातल्या कथेचा आधार घ्यावा लागेल आणि अदरवाईज आपल्याला आकाशातच दिसतं इंद्रधनुष्य. 16व्या श्लोकाकडे जाऊया. आधी मराठी अर्थ पाहूया. शेतीची उत्पादनं तुझ्यावरती विसंबून असतात, त्यामुळे भ्रुकुटी विलास ज्ञात नसणाऱ्या ग्रामीण स्त्रियांच्या नजरांनी मोठ्या प्रेमळतेने तू पाहिल्या जातोस आणि नुकतीच नांगरल्याने सुगंधी शेतं असणाऱ्या माल नावाच्या प्रदेशावर थोडासा चढ, पश्चिमेस जा आणि पुन्हा वेगाने उत्तरेकडे चालू लाग. म्हणजे मेघाच्या मार्गातलं पहिलं स्थान आहे माल पठार किंवा माल नावाची टेकडी. ते तुला पहिलं स्थान लागणार आहे. त्याच्यावर काय आहे? ते पठारच आहे, माल नावाचं पठार आहे आणि त्या पठारावरती शेतं नांगरलेली आहेत, बरोबर आहे. आणि शेतं नांगरून झाली की शेतकरी वाट बघत बसतो पावसाची. तशा त्या स्त्रिया ज्या आहेत, ग्रामीण स्त्रिया, त्या मोठ्या आषाढभूत नजरेने तो मेघ आला की त्याच्याकडे ते चांगल्या अगदी प्रेमाने बघणार आहेत. कशा आहेत या ग्रामीण स्त्रिया? यांना नखरे नाही माहिती, म्हणून म्हटले भ्रुकुटी विलास ज्ञात नसणाऱ्या, माहिती नसणाऱ्या. भ्रुकुटी विलास म्हणजे भुवयांचे हालचाली ज्या आहेत त्या यांना माहिती नाहीत. नाटकं करणं माहिती नाही आहे, शहरातली नाटकं यांच्यापर्यंत पोचलेली नाही आहेत. अशा निरागस ग्रामीण स्त्रिया ज्या आहेत त्या तुझ्याकडे मोठ्या आशेने बघणार आहेत. का? तर शेतीचं उत्पादन तुझ्यावरती विसंबून असतं याच्याने बघणार आहेत. आणि मग तू त्या पठारावरती गेल्यावर काय होईल? पावसाचे शिंतोडे पडतील आणि शेतं सुगंधित होतील, कारण मातीचा वास येईल. असं सुगंधी शेत असणाऱ्या माल नावाच्या त्या पठारावरती थोडासा चढून पश्चिमेला जा आणि मग कुठे जायचे? उत्तरेला तुला जायचं. इकडे तिकडे दिशा थोडीशी बदलायला सांगितली म्हणून तुझं जाण्याचं ठिकाण जे उत्तर आहे ते मात्र सोडायचं नाही आहे आणि मग उत्तरेकडे तू वेगाने चालू लाग. बघूया आपण याचं संस्कृत. त्वयी आयत्तम कृषीफलम. त्वयी आयत्तम, तू आलास की, कृषीफल, कृषी फळते, शेती फळते, शेती सुपीक होते किंवा पिकं येतात हे माहीत आहे कोणाला? ग्रामीण भागातल्या लोकांना. भ्रूविलास अनभिज्ञैही, पण या ग्रामीण स्त्रियांना भ्रूविलास, भुवयांचा विलास माहिती नाही. प्रीतिस्निग्धैही, त्यांची नजर कशी आहे? प्रेमभरी आहे. जनपद वधूलोचनैही पीयमानः, अशा त्या जनपदातल्या त्या ग्रामीण भागातल्या वधू म्हणजे ज्या स्त्रिया आहेत त्यांच्याकडून तू असा अगदी अश्वस्त नजरांनी पीयमान पाहिल्या जाशील. सद्य हा सीरोत्कषण सुरभी, सद्य हा म्हणजे तात्काळ, सीरोत्कषण सुरभी म्हणजे तुझं पाणी पडलं की सुरभी म्हणजे सुगंध, ताबडतोब ती तिथली क्षेत्रम, तिथलं शेत जे ते ताबडतोब सुगंधी होणार आहे. अशा त्या आरुह्य मालम, अशा त्या माल नावाच्या पठारावर तू आरूढ हो. किंचित पश्चात व्रज, किंचितच पश्चिमेला जा. लघुगती भूयः एव उत्तरेण, लघुगती म्हणजे ताबडतोब, शीघ्रगतीने, शीघ्रगतीने लगेच तू कुठे जा? तर उत्तरेला जा. पुढच्या श्लोकाकडे जाऊया. 17व्या श्लोकाचा आधी मराठी बघूया. जलधारांनी वनातली आग विझवलेल्या, प्रवासाने शिणलेल्या तुला आम्रकूट नावाचा पर्वत आनंदाने डोक्यावर धारण करेल. म्हणजे ज्या वेळेला तू माल पठारावरनं पुढे निघणार आहेस तेव्हा तुला दुसरं स्थान कुठलं लागणार आहे? आम्रकूट, बरोबर आहे. आपण रेल्वेने जातो, वेगळे स्टेशन्स आपल्याला मध्ये मध्ये येतात. किती छान आहे ना, मेघाचा मार्ग चालू आहे आकाशातनं. त्याची स्टेशन्स कोणती आहेत? प्रत्येक टेकडी, प्रत्येक पर्वत, बरोबर आहे. किंवा नदीच्या तिथे थोडा म्हणजे दर्या, एकतर पर्वताचं शिखर, एकतर दरी, अशी त्याची स्टेशनं आहेत. त्यातलं पहिलं स्टेशन झालं माल पठार, दुसरं स्टेशन आहे आपलं आम्रकूट. जलधारांनी वनातल्या आग विझवलेल्या, हा जो पाऊस पाडत चालला आहे मेघ, त्यामुळे वणवे जे लागलेले असतात ते विझतात आहेत. उन्हाळ्यामध्ये आपोआप वणवे लागतात की नाही जंगलामध्ये, कोरडी जी लाकडाची झाडं आहेत ती एकमेकाला घासून अग्नी निर्माण होतो आणि वणवे पेटतात. ते वणवे कशामुळे विझवले जातात आहे? आता हा पाऊस पाडत चाललेला आहे त्याच्यामुळे. आणि मग तुला प्रवासाचा शिणवा येईल, है ना, थकवा येईल.
त्यावेळेला तुला हा आम्रकूट नावाचा पर्वत आनंदाने डोक्यावर धारण करेल. आनंद का? वणवे विझवलेस, शिवाय मित्र आहेस म्हणून आनंदाने डोक्यावर धारण करेल. कारण मित्र आश्रयाला आला असताना पूर्वीच्या उपकाराला आठवून क्षुद्र मनुष्य देखील तोंड फिरवत नाही. अगदी माणसांचे वेगळे आपण प्रकार पाहतो, उच्च कोटीचे, मध्यम प्रकारचे आणि सगळ्यात खालच्या प्रकारचे, म्हणजे ज्यांना वागण्याची रीत भात नाही, किंवा कृतज्ञ आणि कृतघ्न. जे कृतज्ञ आहेत ते मोठे आणि जे कृतघ्न आहेत म्हणजे पूर्वीच्या उपकाराची जाणीवसुद्धा ठेवत नाहीत ते कृतघ्न. पण असे माणसंसुद्धा पूर्वीच्या उपकाराची कधी कधी जाणीव ठेवतात. हा तर मोठा आहे, आम्रकूट पर्वत मोठा आहे असा त्याचा अर्थ आहे. हा कशाला विसरेल? त्याच्यावरचा उपकार काय? तर वणवे विझवलेले होते आहे ना. मित्र आश्रयाला आला असताना पूर्वीच्या उपकाराला आठवून क्षुद्र मनुष्य देखील तोंड फिरवत नाही. मग मोठ्यांबरोबर काय बोलावं? म्हणजे पहिलं ठिकाण झालं मालपठार, दुसरं ठिकाण झालं आम्रकूट पर्वत. आपण त्याचं संस्कृत बघूया. त्वाम आसार प्रशमित वन उपलवम. वन उपलव, वनातला त्रास म्हणजे तिथे वणवा. त्वाम आसार, तू आलास की, प्रशमित, शांत होतात. वनातले वणवे तू आलेस की शांत होतात. साधू मूर्ध्ना, मूर्ध्न म्हणजे डोकं, डोक्यावरती घेणार आहे कोण? वक्षती अध्वश्रम परिगतम सानुमान आम्रकूटा. हा आम्रकूट नावाचा पर्वत अत्यंत मानानी, अत्यंत आनंदाने अध्वश्रम परिगत. अध्व म्हणजे मार्ग, मार्गातल्या श्रमाने तू थकला की तुला अत्यंत आनंदाने डोक्यावर घेणार आहे. आणि म्हणून कवी म्हणतो आहे की अरे बाबा, आम्रकूट पर्वत तुला आनंदाने डोक्यावर घेणार आहे, कारण तो तुझा मित्र आहे, तू त्याच्यावर उपकारही केलेले आहे. अरे क्षुद्र लोकसुद्धा न क्षुद्राहा अपि प्रथम सुकृत अपेक्षया संश्रयाय. प्रथम सुकृत, पहिल्यांदा केलेला उपकार, आधीचा केलेला जो उपकार आहे त्याला विसरत नाहीत. प्राप्ते मित्रे भवती, मित्र प्राप्त झाला की पहिले उपकार विसरत नाहीत, त्याला डोक्यावर घेतात. किम पुन्हा तू अथा उच्चैही. मग हा तर उच्चच आहे, आम्रकूट पर्वत तर मोठा आहे, तो तुला विसरणार आहे का? अजिबात विसरणार नाही. त्यामुळे माल नावाच्या पठारावर गेलास की तिथल्या स्त्रिया तुला आनंदाने बघणार आहेत. जे मानसिकता पहा. एखाद्याला काम सांगितलं की ते काम करण्यामधला त्याचा आनंद कुठे कुठे आहे हे सांगितलं की त्याला काम करण्यामध्ये मजा येते. त्यामुळे हा कवी काय सांगतोय? माल पठारावर जा, तिथे शेती नांगरलेल्या सगळ्या स्त्रिया तुला आनंदाने बघतील की आला बाबा मी. आणि आता आम्रकूट पर्वतावर जा, स्वतः आम्रकूट पर्वतच आनंदित होणार आहे, कारण मनातले वणवे तू विझवलेले होतेस ते त्याला आठवेल आणि तू त्याचा मित्र आहेस. त्यामुळे मित्र परत आल्यानंतर तर आनंद होतोच. अशा त्या आम्रकूट पर्वतावरती जा. 19व्या श्लोकाकडे जाऊया. वनवासी स्त्रियांनी उपभोग घेतलेले लताकुंज असणाऱ्या त्या पर्वतावरती थोडा वेळ थांबून त्यानंतर जलवर्षावानी हलका झाल्यामुळे वेग वाढलेला तू मार्ग आक्रमण केल्यानंतर दगडांमुळे उंच सखल असलेल्या विंध्य पर्वताच्या पायथ्याशी पसरलेल्या हत्तीच्या शरीरावर आडव्या तिडव्या पट्ट्यांनी रेखाटलेल्या वेलबुट्टीप्रमाणे नर्मदा नदीला पाहशील. म्हणजे आता आम्रकूट पर्वतावरून तुला कोण दिसणार आहे? विंध्य पर्वतातली नर्मदा. ही नर्मदा कशी आहे? विंध्य पर्वत एक तर मोठा आहे, त्या विंध्य पर्वताच्या पायथ्यावरती ती सगळी अशी पसरलेली आहे आणि ती खडका ह्याच्यावर पसरल्यामुळे तिच्या वेगवेगळ्या धारा दिसतात आहेत. म्हणजे एक सलग जो प्रवाह दिसतो तो वेगळा, आणि ती खळाळत आली की आपोआप तिला जरा फाटे फुटतात ते वेगळे. तर ते कशाप्रमाणे दिसतात? वेलबुट्टीप्रमाणे. त्या हत्तीच्या अंगावरती वेलबुट्टी काढत असतात, हत्तीला रंगवत असतात. आपण आपल्याकडे पोळ्याच्या वेळेला बैलांना रंगवलेलं पाहतो, बरोबर आहे? तसंच पूर्वीच्या काळी हत्ती भरपूर होते, राजांच्या पदरी पण असायचे, त्याच्यावरती छान झूल घातल्या जायची, त्याला सुशोभित केलं जायचं. त्याच्यावर वेलबुट्टी काढली की हत्तीवरची वेलबुट्टी जशी दिसते ना, तसा तो विंध्य पर्वत म्हणजे जणू काही हत्ती आहे, आणि त्याच्यावर उसळलेली नर्मदा म्हणजे जणू काही ती त्याच्यावरती वेलबुट्टीप्रमाणे आहे. अशी नर्मदा तू बघणार आहेस. आणि तू कसा आहेस? त्या मेघाला काहीतरी म्हटलेलं आहे त्यांनी की तू जलवर्षावाने तू कसा होशील? हलका होशील. स्वतःतलं पाणी तू शिंपडत शिंपडत चाललेला आहेस, त्यामुळे तू हलका होशील. हलका झाला की तुझा वेग वाढेल, बरोबर आहे? आपण सट्ट जेवलो की आपल्याला जास्त जोरात धावता येत नाही, बरोबर आहे? थोडं जरा
पोट अगदी रिकामं नाही अगदी भरलेलं नाही अशा अवस्थेत असेल त्यावेळेला आपण जोरदार पळू शकतो. त्याप्रमाणे तो हलका झालेला आहे म्हणून आता तू जोरात जाऊ शकणार आहेस, तुझा वेग वाढवू शकणार आहे. आणि म्हणून आता तू आम्रकूट पर्वतावरून सरळ कुठे जाणार आहेस? विंध्य पर्वताच्या नर्मदेला बघणार आहेस. बघूया संस्कृतमध्ये. स्थित्वा तस्मिन् वनचर वधू भुक्तकुंजे मुहूर्तम. तिथे तू जरा वेळ थांबलास त्या आम्रकूट पर्वतावर आणि त्या ज्या वनचर वधू आहेत त्या वनातल्या ज्या बायका आहेत त्यांच्याकडनं म्हणजे त्यांना तू बघितलंस किंवा त्यांनी तुला बघितल्यानंतर तिथला सगळा आस्वाद घेतल्यानंतर तोय उत्सर्ग, तोय म्हणजे पाणी, उत्सर्ग म्हणजे वर्षाव, पाण्याचा वर्षाव तू केल्यामुळे द्रुततर गती, तुझी गती वाढणार आहे. तत्परम वर्त्म तीर्ण, त्या द्रुततर गतीने तू तुझा वर्त्म म्हणजे मार्ग जो आहे तो आक्रमण कर, जास्त वेगाने आक्रमण कर, जास्त वेगाने तो मार्गक्रमण कर. रेवाम द्रक्षसी, तू रेवा नदीला बघणार आहेस. रेवा म्हणजे नर्मदा, नर्मदेचं नाव आहे हे रेवा. तुम्हाला आताच्या वेळेची जी परीक्षा आहे ती ऑब्जेक्टिव्ह टाईपची पण आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईपचीच आहे यावेळेला. त्यामुळे तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टी खूप लक्षात ठेवायच्या. हां, रेवाम द्रक्षसी, काय बघणार आहेस तू? रेवा नदी बघणार आहेस म्हणजेच नर्मदा नदी बघणार आहेस. कुठे आहे ती? उपल विषमे विंध्यपादे विशीर्णा, विंध्य पर्वताच्या पायथ्याशी. उपल विषम खडकाळ, खडकाळ त्याची जी जागा आहे त्याच्यामधून पसरलेली. भक्तिच्छदैही वीरचित भूतिम अंगे गजस्य, गजस्य अंगे, हत्तीच्या अंगावरती ज्याप्रमाणे भक्तिच्छदैही इव वेलबुट्टी काढल्याप्रमाणे तिच्यावरती चित्र काढलेलं आहे अशी शोभायमान अशी तुला नर्मदा जी आहे ती तुला बघायला मिळेल. 20वा श्लोक बघूया. जलवर्षाव केलेला तू त्या नर्मदेचे रानटी हत्तीच्या उग्रमदामुळे सुगंधी झालेले आणि जांभूळ वृक्षांनी वर्ग अडवलेले, वर्ग नाही आहे काहीतरी वेगळं असेल आहे, अडवलेलं पाणी स्वीकारून पुढे जा. हे मेघा, आत पाणी असलेल्या तुला वारा उडवून लावण्यास समर्थ ठरणार नाही, कारण रिकामे असणारे सगळे हलके होतात आणि पूर्णता मात्र गौरवाला कारणीभूत ठरते. आधीच्या श्लोकामध्ये काय म्हटलं होतं? तू जलवर्षाव केला की हलका होशील, तुला गती द्रुततर गती प्राप्त होईल म्हणजे जास्त वेगाने तू जाऊ शकशील. मग आता त्याच्यातलं पाणी कमी झालं आहे ना, आता कुठलं पाणी पी? तर त्या नर्मदेचं पाणी पी. हे नर्मदेचं पाणी कसं आहे? हत्ती जे उन्मत्त झालेले असतात त्यांच्या गंडस्थळातनं मध व्हायला सुरुवात झाली असते, ते ज्या वेळेला नदीमध्ये डुंबतात त्यावेळेला तो मध त्या पाण्यामध्ये मिसळतो, त्याला एक विशिष्ट वास असतो, तर तो सुगंध त्या पाण्याला प्राप्त झालेला आहे. आणि शिवाय जांभळाची आजूबाजूला झाडं आहेत, त्या जांभळाची जी जाळी आहे त्या जाळीमुळे हे पाणी अडवलं जातं आहे. अडवलेलं पाणी म्हणजे प्रवाहात असलेलं पाणी, अडवलेलं पाणी. हे अडवलेलं पाणी जे आहे ना ते तू स्वीकार, ते तू प्राशन कर आणि मग तू जड होशील ना. मग जड झाला की हा वारा तुला हलवू नाही शकणार, म्हणजे तुझी गती कमी होणार आहे. पण आता इथे उपमा काय दिली की जो गौरव श्रेष्ठ असतो, जो गौरवाला पात्र होतो त्याला कोणी हलवू नाही शकत. जे क्षुद्र असतात त्यांना हलवू शकतात. म्हणजे जगाची रीत आहे की जो मोठा आहे त्याला कोणी त्रास नाही देत आणि जो छोटा आहे सामाजिकदृष्ट्या म्हणा, आर्थिकदृष्ट्या म्हणा, मानसिकदृष्ट्या म्हणा, शारीरिकदृष्ट्या म्हणा, कुठलीही कमी त्या व्यक्तीमध्ये असली तर माणसं त्यांना त्रास देतात. आणि जर त्यांच्यामध्ये ती कमी नसेल किंवा इतर कुठल्या गोष्टींनी श्रेष्ठ झालेल्या असतील त्याला कोणी त्रास देत नाही असं शेवटच्या वाक्यात म्हटलं आहे. कारण रिकामे असणारे हलके होतात आणि पूर्णता जी आहे ती गौरवाला कारणीभूत ठरते. म्हणजे आताची म्हणजे तो मेघ, तो अक्षय ना मोठा चतुर आहे. कधी तो त्याला म्हणतो हलका हो, द्रुतगतीने जा, लगेच दुसऱ्या वेळेला म्हणतो आता तू पाणी पिशील, जड होशील, पण त्याच्यातही तो त्याला पुन्हा चांगलं म्हणतो की चांगलं असतं. म्हणजे एकदा तो जडत्वालाही चांगलं म्हणतो, एकदा तो हलक्यालाही चांगलं म्हणतो, काही करून तो त्याला चांगलं म्हणतो मेघाला की बाबा जा तू माझं काम कर. बघूया आपण संस्कृतमध्ये. तस्य अस्ति क्वैहि वनगजमदैहि वासितं वान्तवृष्टिः.
ते ॲक्च्युली तस्य तिक्तही पाहिजे हां, ते कोई असं नाही आहे, तिक्त शब्द आहे तो. तिक्त म्हणजे कडवट अशी चव. तिक्त याचा अर्थ कडवट. तर ते क नाही आहे, कला त पाहिजे. तस्यास तिक्तैही वनगज मदैही वासितम वांतवृष्टी. वनातल्या हत्तींच्या मधामुळे जिचं पाणी सुगंधित झालेलं आहे, थोडंसं कडवट झालेलं आहे. कडवट म्हणजे चांगल्या चवीच्या अर्थाने म्हटलेलं आहे, कडू म्हणजे वाईट अशा अर्थाने नाही म्हटलेलं. चव नुसती तिथे सांगितलेली. जंबू कुंज प्रतिहत अयम तोयम. तोय म्हणजे पाणी. जांभळेचे कुंज आहेत पसरलेले, त्यामुळे प्रतिहत तोयम. प्रतिहत म्हणजे अडवल्या गेलं आहे, पाणी अडवल्या गेलं आहे. तोयम आदाय गच्छे हे, ते पाणी पी. आदाय म्हणजे घे आणि मग पुढे जा. गच्छे हे मग पुढे जा. अंतस्सारम घनतुलयितुं न अनिलहा शक्षतित्वाम. अंतस्सारम घनम. तू आता पाणी पिऊन जड झालास म्हणून तुला अनिल म्हणजे वारा जो आहे तो तुला अडवणार नाही, किंवा तो आता तुला कुठे रोखून म्हणजे वारा तुला त्याच्या गतीने नेणार नाही. आता तू तुझ्या गतीने जाऊ शकशील. तू गौरवशाली आहेस है ना. वारा हलक्याला पुढे पुढे पटपट नेतो, पण तू गौरवाच्या लायकीचा आहेस म्हणून काय आहे, वारा तुला त्रास देणार नाही असं इथे म्हणायचं आहे. रिक्तहा सर्वो भवती लघु पूर्णता गौरवाय. जो लघु असतो त्याला सगळेजण त्रास देऊ शकतात. पूर्णता गौरवाय, पण पूर्णता जी असते ती गौरवशाली असते. असा इथे तू त्या नर्मदेचं पाणी पिऊन कसा होणार आहेस तर गौरवशाली होणार आहेस.